नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, आता जोगतीन इकडे जानकीला काही बोलत असते. दुसऱ्या बाजूला अवंतिका आणि सौमित्र हे सुद्धा दवाखान्यामध्ये आलेले असतात रुटीन चेकअपसाठी. आणि नंतर जोगतीन आता जानकीला म्हणते की आता तुमच्या घरात पहिलंच एक वादळ शिरलेलं आहे आणि त्यांनी एंट्री केलेली आहे. नक्की जोगतीनीला काय म्हणायचं आहे हे पाहणं रंजक तर होणारच आहे. आता अवंतिका आणि सौमित्र हे दोघेही डॉक्टरकडे आलेले असतात आणि ते बाहेर निघणार तेवढ्यातच आता त्यांच्या मागावर एक बाई आलेली असते, ती गायब होते. तेवढ्यात एक मुलगी बाहेर उभी असते आणि त्या सौमित्र अवंतिकाला म्हणते, अहो ताई, तुमच्या इथे कोणतरी एक बाई आली होती आणि ती व्यक्ती निघून गेली आणि मी तिला बोललो थांबा थांबा, पण ती थांबली नाही. आता कधीपासून ती वाट पाहत होती तुम्ही बाहेर येण्याची. आणि इकडे जोगतीन पण सांगत असते जानकीला, आता सावध राहा, नियतीचा खेळ पुन्हा चालू झालाय. तुझ्या घरात संकट आलंय, वादळ आलंय आणि ते आधीच येऊन बसले. आता जानकी पण खूपच घाबरलेली असते. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला काय वाटतंय, कोण असेल ते वादळ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.